आता बघूया टॉप 9 जिल्ह्यांच्या बातम्या। रत्नागिरीच्या संगमेश्वरात पाणी टंचाईची तीव्रता, फक्त एका वाडीला पाणी सुरू, 37 वाड्यांना अद्यापही टँकरची प्रतीक्षा। उन्हाची तीव्रता वाढत असताना चिपळूणमध्ये पाणी टंचाईची झळ, 15 गावातील 32 वाड्यांना 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा, गावातील विहिरीचे स्त्रोत आटल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण। इगतपुरीतील वाघाचा झाप, मेंगाळ झाप, कातोरे वस्ती या ठिकाणी आदिवासींची घोटभर पाण्यासाठी पायपीट अखेर थांबली। खई उम्माह चॅरिटेबल सोसायटीच्या वतीने टँकरद्वारे टाकीत पाण्याची सोय, आदिवासींना घरासमोरील नळातून मिळणार पाणी। मुंबई आग्रा महामार्गाजवळ वाडीवरेजवळ चारचाकीचा अपघात, अचानक टायर फुटल्यामुळे चारचाकी पलटली, अपघातात 11 जण जखमी। नाशिकच्या त्र्यंबक खंबाळ शिवारात कुंटणखाना चालवणाऱ्या लॉजवर छापा, बैत महिलेची सुटका, 1 जण ताब्यात, फरार मालकाचा शोध सुरू, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। नांदगावच्या जामदरीमध्ये निवडणुकीवर बहिष्कार, खडकी वस्तीच्या आदिवासी बांधवांकडून मतदान न करण्याची शपथ, मेणबत्ती पेटवून प्रशासनाचा निषेध। नागपुरात सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ, मागील 14 महिन्यात तब्बल 152 प्रकरणात नागरिकांची 77,57,00,000ची फसवणूक, 32 गुणांच्या छड्या लावण्यात पोलिसांना यश। आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या मोफत प्रवेशासाठी 6 पट अधिक शाळा सज्ज, 8,86,000 गरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार। आरटीईच्या बदललेल्या नियमांमुळे आतापर्यंत केवळ 37,000 अर्ज दाखल।